नमस्कार मंडळी, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. घर सांभाळताना आपल्या गृहिणींचा दिवस हा किती धावपळीत जातो याची मला पूर्ण कल्पना आहे. मीही एक गृहिणीच आहे. पण जर का आपण आपल्या छोट्या छोट्या सवयी सुधारल्या किंवा चुका सुधारल्या तर आपण आपला बराचसा वेळ, आपली ऊर्जा आणि मानसिक शांतताही वाचवू शकतो. गृहिणींनी वेळ वाचवण्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या चुका टाळायला हव्यात याविषयी आज मी बोलणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चूक नंबर 1, दिवसाची सुरुवात कोणतीही योजना न आखता करणे. अनेक गृहिणी सकाळी उठल्यानंतर लगेचच कामाला लागतात, परंतु आज दिवसभरात कोणकोणती कामे करायची आहेत, त्यातली कोणती कामे महत्त्वाची आहेत, कोणती कमी महत्त्वाची आहेत, कोणती कामे अर्जंट आहेत, कोणतीही उद्या, परवा किंवा नंतर काही दिवसांनी केली तरी चालतील, असं काहीही वर्गीकरण न करता त्या कामाला सुरुवात करतात. यामुळे काय होते, एकतर वेळ वाया जातो, मनात गोंधळ राहतो आणि एक काम करत असताना दुसऱ्या कामाची आठवण येते की हे काम करायचे राहिले आणि सर्वच गडबड होते. मग यासाठी काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर 5 मिनटं बसायचं आणि एक यादी तयार करायची, टू डू लिस्ट बनवायची की आज कोणती कामं महत्त्वाची आहेत, कोणती कामं अर्जंट आहेत किंवा इम्पॉर्टंट आहेत जी आजच्या आज करणं गरजेचं आहे, अशी 3 ते 4 महत्त्वाची कामे लिहून काढायची. असे केल्यामुळे काम व्यवस्थित होते, सर्व कामे व्यवस्थित पार पडतात आणि अनावश्यक धावपळही टाळली जाते. चूक क्रमांक 2 म्हणजे घरातील सर्व कामे ही स्वतःच करण्याचा हट्ट किंवा अट्टाहास करणे. घरातील प्रत्येक छोटं मोठं काम हे आपण स्वतःच करणार असे आपण गृहीत धरतो आणि तसे करायला जातो. त्यामुळे काय होते, आपला वेळही वाया जातो, आपली चिडचिडही होते आणि शारीरिक मानसिक थकवाही आपल्याला येतो. तर मग आता यावर काय उपाय, तर यासाठी घरातील कामे ही घरातील मेंबर्समध्ये, सदस्यांमध्ये वाटून द्यायची. जसं की घरात जर छोटी मुले असतील किंवा घरात जर मोठी मुले असतील तर त्यांच्या त्यांच्या वयानुसार त्यांना झेपेल अशी कामे त्यांच्यावर सोपवायची. लहान मुले असतील त्यांनी खेळणी खेळल्यानंतर त्यांची खेळणीही त्यांना योग्य ठिकाणी परत ठेवून जायला सांगायची किंवा अभ्यास केल्यानंतर दप्तर व्यवस्थित योग्य जागी नेऊन ठेवण्यास सांगायचे. शाळेतून आल्यानंतर शाळेचा डबा, पाण्याची बॉटल हे काढून व्यवस्थित योग्य त्या ठिकाणी नेऊन ठेवण्यास सांगायचे. अशा छोट्या छोट्या गोष्टींची सवय जर आपण मुलांना लावली तर आपलाही वेळ वाचेल आणि मुलांनाही चांगल्या सवयी लागण्यास मदत होईल. काय होतं, मुलं लहान आहेत, छोटी आहेत असं समजून आपण त्यांची प्रत्येक गोष्ट, त्यांचं प्रत्येक काम हे आपण करतो. त्याच्यामुळे मुलांनाही तीच सवय लागते की घरातील प्रत्येक काम छोटं किंवा मोठं हे आईच करणार आणि त्यामुळे तेही आपल्याला ग्रांटेड धरायला सुरुवात करतात. म्हणून लहानपणापासूनच, सुरुवातीपासूनच छोटी छोटी कामं ही मुलांना जी करण्याजोगी आहेत ती त्यांना करायला लावणं ही एक चांगली गोष्ट आहे. घरातील इतर सदस्यांना देखील काही कामे ही नेमून देणं गरजेचं असतं. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की आपण एकटंच काम करत राहतो आणि घरातील इतर सदस्य मात्र काहीही मदत करत नाहीत. जर हे काम मी केलं नाही तर ते योग्य पद्धतीने होणार नाही, हा जो आपला गैरसमज असतो हा आपण दूर केला पाहिजे. कारण आपण केलं नाही, दुसऱ्या व्यक्तींनी जरी ते काम केलं, मुलांनी किंवा घरातील इतर मंडळींनी, तरीही ते काम व्यवस्थितरित्या ते होऊ शकतं. त्यामुळे मीच व्यवस्थित करू शकते किंवा मी केलं तरच नीट होईल, हा जो आपला हट्ट असतो तो आपण सोडला पाहिजे. कारण काम वाटलं तरच तुमचा वेळही वाचेल आणि मानसिक ताणही कमी होईल. चूक क्रमांक 3 म्हणजे किचनमध्ये अनावश्यक वेळ वाया घालवणे. किचन म्हणजे घराचं हृदय, पण इथेच बऱ्याच जणींचा वेळ हा वाया जातो किंवा बऱ्याच जणींना बराच वेळ किचनमध्येच लागतो. एखादं सामान शोधत बसणे, भाज्या धुणे, भाज्या चिरणे किंवा मसाले शोधणे याच्यामध्येच बराचसा वेळ निघून जातो. जसं की लसूण सोलणे, खोबऱ्याचा किस करणे, यातच आपला वेळ बराचसा निघून जातो. मग यावर काय उपाय करायचा, तर आठवडाभराची जी तयारी आहे, मील प्रिप करून ठेवायचं, म्हणजे आठवडाभराची तयारी करून ठेवायची. जसं की आठवडाभरासाठी लागणाऱ्या भाज्या आणून ठेवायच्या, त्या धुवून चिरून फ्रीजमध्ये ठेवायच्या. तसेच लसूण सोलणे, आलं लसूण पेस्ट बनवणे, खोबरं किसून ठेवणे, तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवणे, अशा गोष्टी जर आपण आठवड्याभरासाठीच्या करून ठेवल्या तर स्वयंपाक करताना कमी वेळामध्ये आपला स्वयंपाक हा तयार होऊ शकतो.
आणि आपला बराचसा वेळ वाचतो. नाहीतर मग ऐनघाईच्या वेळी लसूण सोलणे किंवा आलं लसूण पेस्ट करणे किंवा मग शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवणे असे जर करत बसले तर मग घाईच्या वेळी भरपूर अडचण होते आणि वेळ वाया जातो. जसं की शाळेत मुलांचा सकाळी डबा करून देताना या गोष्टी जर हाताशी असतील, करून ठेवलेल्या असतील आधीच, तर आपल्याला सकाळी सकाळी स्वयंपाक करणं, मुलांचा डबा बनवणं सोपं जातं. या प्रकारे जर आधीच तयारी केलेली असेल, आठवडाभराची आधीच तयारी केलेली असेल, तर जवळजवळ पाऊण ते 1 तास हा आपला रोजचा वाचतो. चूक क्रमांक 4, घरात खूप जास्त वस्तू ठेवणे. घरात जर खूप वस्तू असतील, त्या गोष्टींची स्वच्छता ठेवणे, त्या नीटनेटक्या आवरून ठेवणे आणि हे सगळं मेंटेन करण्यासाठी आपल्याला रोज अर्धा ते पाऊण तास किंवा दुप्पट तिप्पट वेळ लागतो. मग यावर उपाय काय? तर महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा, जसं तुम्हाला जमेल तसं आठवड्यातून एकदा तरी डिक्लटर करायला हवं. जे सामान लागत नाही, जे सामान अनवॉन्टेड आहे, तुटलेलं आहे, खराब कंडिशनमध्ये आहे किंवा बरेच महिने तुम्ही जर ते सामान वापरात घेत नसाल, तर अशा गोष्टी आपण डिक्लटर केल्या पाहिजेत, म्हणजे काढून टाकल्या पाहिजेत. त्यामुळे काय होईल, घरामध्ये जागा तयार होईल, मोकळी स्पेस तयार होईल आणि आपल्याला काम करायला वापरायला सोपं जाईल. लक्षात ठेवा, घरामध्ये जितक्या वस्तू कमी असतील तितकंच ते घर आवरायला सोपं जातं. साधं घर म्हणजेच अधिक शांतता आणि जास्त मोकळा वेळ. चूक नंबर 5, काम करत असताना मध्ये मध्ये मोबाईलचा वापर करणे. ही चूक मीही करत होते. मोबाईल हा एक मोठा टाईम किलर आहे. आपण विचार करतो की जस्ट व्हॉट्सअप मेसेज आलेला आहे, तर काय मेसेज आहे हा मी 2 मिनिटात चेक करते आणि पुढील कामाला लागते. आणि ते 2 मिनटं होता होता आपण 20 मिनटं झाले तरीही फोनवरच असतो. हा मेसेज झाल्यानंतर अजून दुसरा कुणाचा काय मेसेज आला आहे, नंतर कोणाचं स्टेटस काय आहे किंवा इतर गोष्टी आपण चेक करायला जातो. तर मग यावर काय उपाय करायचा? तर सगळ्यात पहिला म्हणजे मोबाईल हा दूर ठेवायचा, आपल्यापासून लांब ठेवायचा. सोशल मीडियासाठी ठरलेला वेळ द्यायचा आणि नोटिफिकेशन बंद ठेवायचं. हे असं जर केलं तर आपण जवळजवळ 1 ते 2 तास आपले दिवसभरात वाचवू शकतो. चूक क्रमांक 6 म्हणजे एकाच वेळी बरीच कामं करण्याचा, म्हणजे एकापेक्षा जास्त कामं करण्याचा प्रयत्न करणे, मल्टीटास्किंग करणे. मल्टीटास्किंग हे ऐकायला छान वाटतं, परंतु प्रत्यक्षामध्ये वेळ वाचवण्याऐवजी बराचसा वेळ वाढवला जातो, म्हणजे आपला बराच वेळ वाया जातो आणि कामंही अर्धवट राहतात. बरीचशी कामंही लक्षपूर्वक केली जात नाहीत, कॉन्सन्ट्रेशन केलं जात नाही. जसं की झाडून घेत असताना अचानक कपड्यांचा पसारा दिसला तर आपण कपाट आवरायला जातो किंवा भांडी घासत असतानाच मुलांचा अभ्यास घ्यायला जातो. मग भांड्यांकडेही लक्ष प्रॉपर नसतं आणि मुलांचंही काय बोलतायत, काय सांगायचे उत्तर हे आपल्यालाही समजत नाही. त्यापेक्षा एक काम आधी करून घ्या, हातावेगळं करून घ्या आणि नंतर मग दुसऱ्या कामावर फोकस करा. असं केल्यामुळे सगळी कामंही व्यवस्थित केली जातात. तर यावर काय उपाय केला पाहिजे? पहिलं म्हणजे एक काम सुरू करा, ते पूर्ण करा व्यवस्थित आणि नंतर पुढच्या कामाकडे जा. समजा भाजीला फोडणी दिलेली आहे आणि मग भाजीला उकळी येईपर्यंत सायमल्टेनियसली त्याच वेळी आपण दूध तापवायला ठेवू शकतो साईडला आणि चपात्याही करू शकतो. तर अशी एकाच वेळी खूप जास्त लक्ष द्यायला न लागणारी कामं आपण करू शकतो. परंतु झाडून घेत आहे आणि मध्येच कपडे दिसले तर मग कपाटच आवरायला घ्यायचं. त्यामुळे काय होतं, कपाट आवरण्यामध्ये पुन्हा आपले 15-20 मिनटं जातात. आपण पुन्हा सगळं रिअरेंज करायला लागतो, त्यात वेळ जातो आणि झाडायचं मेन काम होतं ते बाजूलाच राहतं आणि अशा प्रकारे आपला दिवसाचा जो काही वेळ आहे काम आवरण्याचा तो पुढे पुढे ढकलत जातो. चूक क्रमांक 7, स्वतःसाठी वेळ न देणे. ही सर्वात मोठी आणि सर्वात दुर्लक्षित अशी चूक आहे. गृहिणी ह्या स्वतःसाठी वेळ देत नाही. सतत काम करत राहतात. एक काम झाले की दुसरे काम, हे झाले की ते, असे सतत काम करत राहतात. त्यामुळे शारीरिक थकवा येतो, मानसिक थकवा येतो, चिडचिड होते आणि कामाची गतीही कमी होते. तर मग यावर काय उपाय? यावर काय करायचं? रोज 15 ते 20 मिनिट, मी तर म्हणते रोज 1 तास हा स्वतःसाठी मी टाईम म्हणून द्यायलाच हवा. परंतु जर नसेलच जमत तर 15 ते 20 मिनटं तरी स्वतःसाठी वेळ द्या. चालायला जा, संगीत ऐका, आवडती पुस्तके वाचा किंवा मग आवडते
व्हिडिओज पहा किंवा पिक्चर पहा, मालिका पहा, थोडा व्यायाम करा, गप्पा मारा, मुलांशी खेळा. त्यामुळे दिवस हा हलका आणि प्रोडक्टिव्ह जातो. तर या होत्या त्या 7 चुका, ज्या जर गृहिणींनी टाळल्या तर त्यांचा बराचसा वेळ आणि ऊर्जा वाचू शकते. मैत्रिणींनो, मीही एक गृहिणी आहे, अगदी तुमच्यासारखेच. त्यामुळे यातल्या बऱ्याचशा गोष्टी या मलाही लागू पडतात. मीही काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि ती मी करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओच्या निमित्ताने बरीचशी माहिती घेतली जाते, अभ्यास केला जातो आणि त्यातून मला काही नवनवीन गोष्टी कळतात. त्या माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचाही प्रयत्न करत असते आणि तोच फायदा तुम्हालाही व्हावा, माझ्यासारख्या बऱ्याच गृहिणींना व्हावा, माझ्या ताईंना, मावशींना, काकूंना व्हावा, हीच माझी इच्छा असते आणि म्हणून या टिप्स मी तुमच्याशी शेअर करत असते. कारण आपल्या या ऑर्गनाइज विथ शीतल चॅनलवर मी स्वतःही माझं आयुष्य, माझे विचार, माझं घर, माझ्या अवतीभोवतीचं वातावरण हे ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या टिप्सचा तुम्हालाही नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते. कारण शाळा आणि कॉलेज संपलं तरीही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत माणूस रोज नवनवीन अनुभवांतून नवनवीन गोष्टी ह्या शिकतच असतो आणि त्यातूनच आपली प्रगती साधत असतो. त्यातूनच आपलं आयुष्य हे ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं घर, आपलं कुटुंब, आयुष्य ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी, माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.